चला पुनश्च एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. शिवशाही ग्रुप पोलारे यांच्या माध्यमातून ऑर्गनाईज करण्यात आलेली सरपंच चषक 2025 ची स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये फक्के घेऊन जा, आयोजकांना विनंती आहे. पुनश्च एकदा जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, पाहुण्यांचं आणि क्रिकेट खेळाडूंचं सरपंच चषक 2025 मध्ये मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. शिवसाई ग्रुप कोलारे यांच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा ग्रुप ग्रामपंचायत कोलारेचे विद्यमान सरपंच सन्माननीय महेश शेठ विरय साहेब यांच्या नावाने खेळवली जाणारी सरपंच चषकाची स्पर्धा सुरुवात केली जाते. पहिला चेंडू आखूड टप्पाचा बॉल होता. टप्पा पडल्यानंतर बॉलवरती आपल्याला जास्त उत्साही पाहायला मिळते. विकेट कीपर यांच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावला गेला. डॉट चेंडूने मात्र पहिल्या सत्राची सुरुवात केली जाते. गोलंदाजी मार्कवरती आपण पिवांचा पहिला षटक घेऊन साई मसणे यांना पाहतोय. तेजस आणि सोन्या ही सलामीची जोडी आहे. यावेळचा बॉल अडव्या बॅटने बॉल निघून चाललाय. मिड विकेट बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना जाईल सीमे पलीकडे. येतोय चौकार. 4. बसला असला परंतु कमबॅक करणं हे मी सिद्ध करू शकतो मैदानाच्या आतमध्ये आणि ते दाखवताना गोलंदाज साई मसणे जरी फलंदाज त्यांच्यावरती हावी ठरले असले तरी परत येण्याची ताकद माझ्यामध्ये आहे आणि स्वतःचं कौशल्य दाखवत असताना गोलंदाज साई मसणे. यावरचा बॉल देखील लॉफ्ट केलाय. हवेत उडवलाय बॉल. खेळाडू आहेत चेंडू खाली, कोणती चुकी करणार नाहीयेत. द कॅच हॅज बीन टेकन अँड द बॅटर इज गोइंग बॅक टू पवेलियन. पहिला धक्का, फलंदाज बाद. नी देखील आता लाईव्ह वेबसाईटच्या दुनियेमध्ये घेतलेली आहे. जर यूट्यूबवरती तुम्ही केटीसी लाईव्ह इव्हेंटला पाहत असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा, कारण आपल्या मराठी माणसाच्या आपल्या हक्काचं चॅनल म्हणजे केटीसी आणि फार चांगलं काम त्यांच्या माध्यमातून होतं आहे. प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटची बाहेरची कडा घेतली होती. फर्स्ट स्लिपमध्ये पकडा जेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ याचा उल्लेख मात्र नेहमी केला जातो. एक एक कॅच जिने मात्र बराचसा इतिहास क्रिकेटच्या खेळामध्ये रचलाय. जर आपण पाहिलं 1983चा वर्ल्ड कप जेव्हा भारताने जिंकला होता तेव्हा सर विव रिचर्ड्स यांचा झेल पकडला होता सर कपिल देव यांनी, आणि तो झेल जर पकडला नसता तर कदाचित भारताने 1983 मध्ये पहिला विश्वकप जिंकला नसता. आणि त्यामुळे आपण सांगत आलेलो आहे की एका एका कॅचची किंमत क्रिकेटच्या खेळामध्ये फार महत्त्वाची आणि मोलाची असते. फुल टॉस बॉल ऑन साईडला उडवलाय. आमच्या टप्प्यात आला की आम्ही कार्यक्रम करतोच. षटकार.
संपला गेलाय. बॅटिंग करत असताना धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजे 1 बाद 10 ही सुरुवात मात्र आता केली जाते. टॉस त्या ठिकाणी जिंकला JKCC शेलू टीमने आणि प्रथमतः निर्णय घेतला तो म्हणजे गोलंदाजी करण्याचा. बॅटिंग करत असताना आदर्श वांगणी टीम यांना आपण पाहतोय. सलामीची जोडी तेजस पडवळ आणि सोन्या पवार आपण पाहिली होती, परंतु तेजस पडवळ आत्तापर्यंत बाद झाले गेलेत. त्यानंतर फलंदाज रोहन आले ज्यांच्या बॅटमधून आत्तापर्यंत 2 चेंडूंमध्ये 6 धाव्यांचं योगदान आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिलं षटक संपलं. एकंदरीत 10 धावा स्कोर कार्डवरती 1 गडीच्या मोबदल्यात आपण पाहतोय. आणि आता आमची आयोजक मंडळी ती मात्र आता राऊंड मारण्यासाठी मैदानाच्या चौफेर बाजूला आपल्याला जाताना पाहायला मिळतील. आयोजक मंडळी देखील आपण लाईव्ह स्क्रीनवरती दाखवू, कारण बरीचशी मेहनत घेतली आहे. शिवसाई ग्रुप कोलारे. खरं तर शिवसाई ग्रुप हे नाव जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्या मनामध्ये नेहमी एक आदर निर्माण झालेला असतो, कारण बरंचसं चांगलं चांगलं काम हे शिवशाही ग्रुप कोलारे यांच्या माध्यमातून केलं जातं. परंतु यावेळेस टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळत आहे. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवत असताना फटका बॉल निघून चाललाय डीप कव्हर पॉईंट सीमे पलीकडे. चौकार 4. इथे धडक झाली आहे आणि धडक होत असताना मात्र झेल हातातला निसटला जातो आहे. इथे मी म्हणेन गोलंदाजाची काहीच चुकी नाही आहे, कारण गोलंदाजांनी कॉल केला होता. तुम्हाला जायची गरज नव्हती. जर तुम्ही तो कॉल ऐकला असता तर कदाचित हा झेल टिपला गेला असता, फलंदाज बाद झाला असता. परंतु त्या भविष्यातल्या गोष्टी होत्या. वर्तमान आपल्याला असं सांगतोय की झेल सोडलाय आणि त्यामुळे मात्र आता 1 धाव यावेळेस नक्कीच मिळाली जाईल. कॅचेसचं महत्त्व आपण सांगितलं होतं. मागील ओव्हरमध्ये देखील एक झेल आपण सुटताना पाहिला, या ओव्हरमध्ये देखील आपण एक झेल सुटताना पाहिला. आणि जर तुम्ही अशा प्रकारचे झेल सोडाल, फलंदाजांना जीवनदान द्याल, तर कुठे ना कुठेतरी तुमच्या संघासाठी मात्र अडचणी निर्माण होतील. हे ओळखण्याची गरज आहे JKCC शेलू टीमला, कारण फिल्डिंग डिपार्टमेंट एक असा युनिट आहे ज्यामध्ये तुम्हाला चांगलं काम करावंच लागेल. यावेळी टप्पा पडलाय, फळी फिरली जाते, बॉल खाली राहिलाय, अनएक्सपेक्टेड बाउन्स. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र मैदानाच्या आतमध्ये केला जातो आहे. जर तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये तुम्ही चोरी केली तर तो तांबोळीसर गुन्हा असतो, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये जर तुम्ही चोरी केली धावांची तर ती लिगल असते. त्या धावांची चोरी होणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. सिंगल धाव यावेळेस नक्कीच एकवटली जाईल. एका धावेच्या बरोबरीने स्कोर कार्ड आपण 16 या आकड्यावरती पाहतोय आणि 16चा आकडा जेव्हा येतो तेव्हा 16 का डोला 43 की छाती या गाण्याची आठवण होते. परंतु कोणाचा डोला आणि कोणाची ताकद आता चालेल हे देखील सगळ्यात मोठं प्रश्नचिन्ह. स्लॉट मधला बॉल होता, ऑन साइडला बॉल निघून चाललाय, मस्तक वरती दस्तक देत असताना सीमे पलीकडे. चौकार. प्रेम मसणे दुसरं षटक थोडंसं महाग ठरलं जात आहे. 4 चेंडू फेकले गेले आहेत, 10 धावा खर्च केल्या गेल्यात. एक्सपेन्सिव्ह ओव्हर ज्याला आपण म्हणतो ती सुरू आहे प्रेम मसणे यांची. यावेळेस देखील ऑन साइडला उडवलाय बॉलला, परंतु वा काय कमालीचा झेल त्या ठिकाणी टिपला जातोय. कॅच ऑफ द मॅच आणि कॅच ऑफ द डे देखील असेल. फलंदाज होईल नो डाऊट कॅच आउट.
फार कमालीची होती आणि त्या कॅचने मात्र या मॅचला आता नवीन कलाटणी दिली आहे. डावखुरे हाताचे फलंदाज येत आहेत, अपील करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल कॅरी केला नाहीये, त्यामुळे अपील व्हॅलिड तशीच नसणार आहे. बॉल मात्र जमिनीवरती पडला गेला. यावेळेस कोणतेच धाव मिळत नाहीये. डॉट चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये फेकला जाईल आणि या डॉट चेंडूच्या बरोबरीने आपण पाहतोय षटक क्रमांक 2चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आलाय. पाटलाग या ठिकाणी तुम्ही प्रथमतः बॅटिंग करताय आणि स्कोर कार्डवरती मात्र आता धावा जमवल्या जातील. त्या म्हणजे 10.00च्या सरासरीने 20 धावा 2 गळ्यांच्या मोबदल्यात स्कोर कार्डवरती आहेत. सरपंच चषकाचं आयोजन मात्र या ठिकाणी आपण नक्कीच पाहतो. आजची स्पर्धेची तिसरी रजनी आपल्याला पाहायला मिळते आहे आणि अतिशय चांगलं आयोजन आणि नियोजन या ठिकाणी आपण नक्कीच पाहतोय. शिवसाई ग्रुप कोलारे यांचं मैदानाच्या चौफेर बाजूला आपल्याला प्रत्येक पाहुण्यांचं बॅनर्स पाहायला मिळतात. त्याच्याच बरोबरीने आपल्याला प्रेक्षकांच्या बसण्यासाठी चांगले स्टँड्स देखील त्या ठिकाणी पाहायला मिळतात. मैदानाची आखणी जर आपण पाहिली फार चांगली केली गेलेली आहे. त्याच्याच बरोबरीने जर आपण पाहिलं तर तब्बल 10 टॉवर्स या ठिकाणी लाईट्स देखील आपल्याला पाहायला मिळतात. स्टेज आपण पाहिलं अतिशय चांगला या ठिकाणी सजवला गेला आहे. बॉर्डर लाईन जर आपण पाहिली तर चांगली बॉर्डर लाईन देखील सेट केली गेली आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये या ठिकाणी कमालीचं काम हे शिवसाई ग्रुप कोलारे यांच्या माध्यमातून नक्कीच केलं गेलं आहे आणि त्या सगळ्या आयोजकांचं आपल्याला कौतुक करायला पाहिजे. खरं तर पहिलं वर्ष आहे, परंतु पहिल्या वर्षामध्ये पण तीच दहशत, तोच दरारा आणि तोच दर्जा जर कोणी राखला असेल तर तो शिवसाई ग्रुप कोलारे यांनी राखला आहे. कारण अतिशय नीटनेटकं आयोजन, अगदी कोणीच या आयोजनावरती कोणतीच टीका करू शकत नाही एवढं चांगलं आयोजन केलं आहे. यावेळचा बॉल बॅकफुटला गेल्यात, लॉफ्ट केलाय, ऑन साईडला उडवलाय, बॉल निघून चाललाय, बघता बघता सीमा पार ठोकलाय, हवाई हल्ला, आसमानी फायर, षटकार. अटॅकने मात्र केली जाते. यावेळेस बॅटची कडा आणि इथे मात्र झेल टिपला जातोय, पकडलाय झेल, मोठा मासा अडकलाय जाळ्यात, संपवलाय फलंदाज रोहन यांचा खेळ. चांगला झेल या ठिकाणी टिपला जातोय. जर आपण पाहिलं तर फार चांगलं क्षेत्ररक्षण मात्र आता JKCC शेलू संघ करतोय. सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये आपण पाहिलं होतं तांबोळी सर की 2 झेल सोडले होते आणि त्याच्यानंतर 2 कमालीचे झेल पकडले देखील. त्यामुळे कौतुक करावं लागेल. चुकीला ओळखणं, चुकीला सुधारणं हे फार महत्त्वाचं असतं आणि चुकीतून माणूस शिकतो आणि या ठिकाणी मात्र ज्या चुका झाल्या त्याच्यातून थोडीशी शिकवण घेतली आणि त्याच्यानंतर मात्र आता प्रत्येक कठीण झेल हा सोपा बनवला जातोय. फिल्डिंग युनिटमध्ये जो दर्जा राखायला पाहिजे तो दर्जा मात्र आता आपल्याला JKCC शेलू टीम दाखवताना पाहायला मिळते. 2 चांगले कॅच त्यांच्या माध्यमातून टिपले गेल्यात. पहिला कॅच आपण पाहिला गणेश यांनी पकडला, त्याच्यानंतरचा परत आता जो कॅच पकडला तो गणेश, म्हणजे दोन्ही कॅच हे गणेश यांनीच पकडलेले आहेत. फार चांगला खेळाडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. यावेळेस फळी मात्र वाऱ्याच्या वेगाने फिरलीसाठी बॅट स्विंग आपण पाहिलं तर चांगला होता, परंतु कनेक्शन होत नाही आहे आणि विदाऊट कनेक्शन नो रिॲक्शन याचा उल्लेख मात्र सातत्याने केला जातो. डॉट चेंडूवाला गोलंदाज साई मसणे यांचा विचार केला संघाचे प्रमुख गोलंदाज आहेत. JKCC शेलू टीमसाठी बऱ्याचशा मैदानावरती साई मसणे यांचा चांगला खेळ सातत्याने आपण पाहिला आहे. यावेळेचा देखील चांगला चेंडू आहे, तेच तर्रार बाउन्सर आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी खांद्याच्या हाईटने बॉल मात्र निघून चालला विकेट कीपर यांच्या हातामध्ये. आणि जेव्हा अशा प्रकारचे बाउन्सर येतात तेव्हा 90s चे वेस्ट इंडियन गोलंदाज सर कटले अँब्रोज सारखे बरेचसे मोठमोठे गोलंदाज. षटकार आला होता, फिरून मारण्याचा प्रयत्न, यावेळेस चुकी केली जातीये. षटकार आला होता, फिरून मारण्याचा प्रयत्न, यावेळेस चुकी केली जातीये आणि बॉल निघून चाललाय फाईन लेग सीमे पल्लीकडे. नशिबाचा चौकार.
धन्यवाद डीजे ऑपरेटर. आमचे साईल डीजे हे देखील चांगलं काम करतायत, आमचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहेत. त्याच्याच बरोबरीने चांगली गाणी वाजवून मात्र प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचं काम डीजे साहिल यांच्या माध्यमातून देखील केलं जातं आहे. त्यांचं देखील आपण कौतुक करूया. 3 षटकांचा खेळ मात्र इथून संपला गेला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतो आहे तब्बल 31 धावा यावेळेस स्कोर कार्डवरती जमवल्या गेल्यात. आत्तापर्यंत जर आपण पाहिलं 3 फलंदाज बाद झाले गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय या अखिलेश आंबेडकर आणि या ओम देशमुख ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळते. गोलंदाजीमध्ये देखील परिवर्तन केलं जाईल. निलेश मसणे आता बॉलिंग ट्रॅकवरती येतोय. JKCC शेलू म्हटलं की बरेचसे मसणे आडनावाचे खेळाडू त्यांच्यामध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. आणि आता आपण पाहतोय षटक क्रमांक 4 साठी निलेश मसणे बॉलिंग ट्रॅकवरती येत आहेत. ऑन स्ट्राईकवरती लेफ्टी बॅटर आपण पाहतोय आहेत. अटॅक करण्याचा प्रयत्न, स्लॉट मधला बॉल होता, सरळ बॉलला उडवून दिलाय. बॉल होता स्लॉट मध्ये, पाठवलाय बाहेरच्या प्लॉट मध्ये. षटकार. इथून मात्र फिरून मारण्याचा प्रयत्न केला जातोय. स्लॉटमध्ये बॉल होता, चेंडूवरती थोडंसं व्हेरिएशन केलं होतं. बॉल मध्ये जो पेस होता त्याला कमी केला होता आणि त्याच्यामुळे आपण पाहतोय फलंदाज पीठ होत आहेत. डॉट चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये नक्कीच फेकला गेला आहे. डॉट चेंडूवरती कोणतीच धाव नसते, धावा स्थिरावल्यात. आता स्कोर कार्डवरती 37. रिवर्स स्वीप, दुधारी तलवार, लगी तो आबाद नहीं तो बर्बाद, लगी तो सामने वाले की गर्दन काटी जाती है आणि चेंडू निघून चाललाय थर्ड मॅन सीमे रेषेच्या पलीकडे. बल्लेबाजने किया है शोर और यहाँ पे आएगा 4. चौकार. आणि इथून आता बऱ्याचशा धावा त्यांच्या बॅटमधून येताना देखील पाहायला मिळतील. अपील अपील जोरदार, उत्साह भरपूर होता, एक्साइटमेंट 100% होती. परंतु यावेळेस पंच आपल्या जागेवरती तटस्थ उभे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी निर्णय नक्कीच कोणताच येत नाहीये. म्हणजे एक धाव आपल्याला पूर्ण होताना नक्कीच पाहायला मिळेल. साथी हात बढाना, एक अकेला थक जाए तो मिलकर बोझ उठाना, हे आपण नेहमी ऐकलेलं आहे. आणि इथून मात्र आता एकमेकांची साथ द्यावी लागेल. जेव्हा तुम्ही एक चांगली पार्टनरशिप बनवता तेव्हा तुम्ही क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमी पुढे जाता आणि आता चांगली पार्टनरशिप देखील बनतीये दोन खेळाडूंमध्ये. फुल टॉस बॉल होता ऑन साइडला. खराब चेंडूचा घेतलाय खरपूस समाचार. दिशा खराब तो दशा खराब और दिशा से भटके तो पडेंगे फटके. चौकार. हवा खर्च केल्यात महागड षडक. निलेश मसणे खराब कामगिरी करतायत. यावेळेस दांडे गोल केली जातीये. तू शेर तो मैं सवा शेर. फलंदाज बाद.
ज्यांना मात्र आता वेल फिनिश करावं लागेल. फुल टॉस बॉल ऑन साईडला खेळून काढलाय. डीप मिड विकेटला खेळाडू आहेत. सिंगल धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु बचेंगे तो और भी लढेंगे आणि इथून मात्र फक्त एकच धाव घेतली जाईल. 5 चेंडू अजूनही बाकी आहेत. 2-3 मोठे फटके आले. किमान 60-65 धावा झाल्या तर फार मोठं आव्हान असेल. कारण मागील मॅचमध्ये आपण पाहिलं होतं चेस करायच्या होत्या धावा, त्या म्हणजे 58 आणि त्या झाल्या नव्हत्या. आणि डिफेंड करत असताना कालभैरव मालेगाव बी टीमने तो सामना जिंकला होता. आणि त्यामुळे आता इथून जर 60-65 केल्या तर एक विनिंग टोटल देखील असू शकतं बॅटिंग टीमसाठी. प्रहार केला. यावरचा फटका ऑफसाईडला. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह खेळाडू आहेत परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. चेंडू त्याच्या वाक्याच्या बाहेर. चौकार. यावेळेचा चेंडू सोडण्याचा प्रयत्न होता आणि दांडी मात्र गोल झाली आहे. नशीब बलवत्तर नव्हतं या ठिकाणी. दैवापेक्षा कर्म बलवत्तर असं म्हटलं जातं. कर्मांवरती विश्वास ठेवणं महत्त्वाचं आहे परंतु दैवावरती विश्वास ठेवला. फलंदाज बाद होतील. या ठिकाणी अनफॉर्च्युनेट विकेट. एकावन्न धावा मात्र स्कोर कार्डवरती आपल्याला बॅटिंग करत असताना आदर्श वांगणी टीमच्या पाहायला मिळतात. अजूनही या शेवटच्या षटकामध्ये 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवर. फुल टॉस होता. फुल टॉस होता. इथे मात्र संधी दिली होती. संधीचं सोनं करायला पाहिजे होतं परंतु बॅट आणि बॉलमध्ये प्रॉपर कनेक्शन आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. जेव्हा तुम्हाला संधी मिळतात त्या संधीचं सोनं तुम्हाला नेहमी करायचं असतं. इफ यू गेट अ चान्स देन यू हॅव टू मेक इट काउंट असं नेहमी म्हटलं जातं. आणि इथून जर तुम्हाला संधी मिळाल्या असतील ज्याच्यावरती तुम्ही जर चांगलं काम कराल तर तुमचं नाव मात्र मोठं होताना सातत्याने आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस प्रहार करण्याचा प्रयत्न. पंचांकडे मात्र अपील मागितली जाते. पंचांचं बोट आकाशात. फलंदाज बाद. झाली तर तब्बल 1100 रुपयांचं पारितोषिक गोलंदाजाला दिलं जाईल. आणि संतोष हिसाळके साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला बेस्ट फिल्डरसाठी कूलर देखील या स्पर्धेमध्ये सुपूर्द करण्यात आलेला आहे. एक दिलदार हस्ती म्हणून संतोष हिसाळके साहेब यांच्याकडे पाहिलं जातं ज्यांनी आम्हाला कूलर देखील दिले. त्यांचा आभार असेल. आणि विकेट हॅट्रिकसाठी त्यांच्या माध्यमातून 1100 रुपये असतील. यावेळचा बॉल लोवर फुल टॉस होता. प्रहार करण्याचा प्रयत्न. धाव घ्यायची होती. इथे काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. स्वतःच्या पायावरती मात्र कुऱ्हाड मारून घेतली जाते. वाईट चेंडू पण फलंदाज बाद. नक्कीच या ठिकाणी आमंत्रित करूया. एका बाजूला पुढील मॅचमध्ये संघ असेल तो म्हणजे J111 शिवतेज मोरबे आणि त्यांच्या विरोधामध्ये SCC चिंचवली. दोन्ही टीमचे कॅप्टन या परंतु स्विच हिटचा फटका. क्लासिकल स्ट्रोक. शेवट झालाय गोड. चौकार 4.
पहिल्या सत्राचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये आता संपला गेला आहे आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना धावा बनवल्या गेल्या त्या म्हणजे टीम आदर्श वांगणी संघाच्या माध्यमातून तब्बल 56 धावा अब तक 56 हे मात्र आता बनवल्या गेल्यात आदर्श वांगणी टीमच्या माध्यमातून आणि येणारे 30 चेंडू आणि आता 57 धावांचं आव्हान असेल ते म्हणजे बॅटिंग करत असताना टीम JKCC शेलू टीम समोर या आव्हानाचा पाठलाग कशा प्रकारे होणार हे पाहणं देखील मात्र आता तितकंच महत्त्वाचं असेल जिथे येणारे 30 चेंडू आहेत आणि विजयासाठी मात्र गरज आहे 57 धावांची. तत्पूर्वी पुढील मॅच सायली 11 SCC चिंचवली आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना आपण पाहतोय टीम जीवन 11 शिवतेज मोरबी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस झाला पाहिजे त्यामुळे मोरबी टीमचे कॅप्टन देखील यावं आणि चिंचवली टीमचे कॅप्टन येताना दिसत आहेत. चला या टॉस केला जाईल. नरेंद्र शेंगे यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी नक्कीच करायचा आहे. जीवन 11 शिवतेज मोरबे टीमचे कॅप्टन येत आहेत त्यांच्या बरोबरीने टीम सायली 11 SSC चिंचवलीचं कॅप्टन देखील येत आहेत. 4 ओव्हरची मॅच असेल 4 ओव्हर असतील याची दोन्ही टीमने मात्र नोंद घ्यायची आहे. टॉस आपण करतोय बरीचशी रात्र आपण पाहतोय आता झालेली आहे. थंडी मात्र आता पडायची सुरुवात झाली आहे कारण जवळच उल्हास नदी असल्या कारणाने आपण पाहतोय थोडासा गारवा वातावरणामध्ये असेल. संदीपजी गायकवाड सर आराम केल्यानंतर आता पॅक झालेले आहेत त्यांचं देखील स्वागत असेल. टॉस करूया आपण दोन्ही टीमचे कॅप्टन येत आहेत. टेल इट इज अ कॉल बाय टीम चिंचवली. इट इज टेल टॉस तुम्ही जिंकलाय. 4 ओव्हरची मॅच असेल जो काही निर्णय असेल त्यावरती आपण अंमलबजावणी नक्कीच करा आणि जिथे आता येणारे 30 चेंडू आहेत तुझ्यासाठी 57 धावांची गरज आहे परंतु ऑन मायक्रोफोनवरती असतील अर्थातच गोल्डन व्हॉइस ऑफ नेरळ संदीपजी गायकवाड सर. कॅमेरा स्टँडवरती जे चढले त्यांना विनंती असेल आपण खाली उतरायचे. तर यंगस्टार क्रिकेट क्लब कोलार या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांचं महत्त्वपूर्ण सहकार्य या ठिकाणी पाहतोय. मैदानावरती आपण पाहतोय मॅचला या ठिकाणी सेकंड इनिंगला सुरुवात होते. एकीकडे पाहतो अरविशा इलेक्ट्रिकल्स आयलँड टेटपेंट अर्थात जय कोलमा माता क्रिकेट संघ शेलू, दुसरीकडे आदर्श 11 वांगणी रोहन जाधव गोलंदाज. पहिला चेंडू आपण पाहतोय पहिला चेंडू सरळ रेषेत निघून जातो. स्ट्राईकला जो फलंदाज निलेश मसने आपण पाहतो सलामीची थोडी कुठे बदल केली.
रोहन जाधव नामक गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू डॉट. निलेश मैसने आणि साईदादा मग आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानावरती आहे. धावसंख्या पहिल्या इनिंगला जाऊन पोहोचली ती 57 धावांची गरज आहे आणि इथे तिसऱ्या चेंडूवरती करणारा पहार, चेंडू होतो सीमा रेखा पार. 6 धावेसाठी आपण येतोय निलेशच्या बॅटमधून. पैसे वाटलेत. इथे चांगला चेंडू वाईडिश लॉंग ऑन रिझर्व्हमध्ये पाहतो क्षेत्ररक्षक तिथून धावत आला. एक धाव या ठिकाणी घेतलं तर अल्पेश आपण पाहतो त्या ठिकाणी अखिलेश. अखिलेश आंबेडकर आपण पाहतो त्या ठिकाणी पोहोचला होता. चेंडू परत रोहन जाधव गोलंदाजी मार्कवरती पंचाच्या डाव्या साईडनी गोलंदाजी करतोय. साईसाठी पुढचा चेंडू. इथे सुरेख फटका ऑफ साईडला जागा दिली, रूम बनवला, चेंडू ढकलला कव्हर पॉईंट रिझर्व्हमध्ये. चेंडू होतो सीमारेषे पलीकडे. रस मिळतील 4. इथे आला रोहनच्या गोलंदाजीवरती चौकार. वात झाले पुन्हा एकदा शेलू संघाची. इथे पुन्हा एकदा ओरपी चेंडू त्या ठिकाणी पाहतो क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फक्त बनणार षटकार आहे. षटकार तेजस सर कॅमेरामॅन कॅमेरामध्ये पण दिसतो. षटकार आहे. ठिकाणी आपण पाहायला गेला बघा स्क्रीनवरती पाहू शकता चेंडू त्याने झेलला जरूर पण त्यांनी जो पाय तो पाय काही उचलला नाहीये. हरेश कराले म्हणतात खालून किल्ला ठोकला होता. पण सच्चा खेळाडू त्यांनी पाय हलवला नाही. कौतुक असेल त्या खेळाडूचं. शेलू संघा त्या खेळाडूसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या. बघा त्यांनी पाय हलवला नाही, नाही तर आपला असतं तर कधीच काढला असता. कारण का माहिती ना आपले जे खेळाडू आहेत ना म्हणजे शेलू नाही दादा म्हणजे आपल्या नेरलचे. हां नाही तो उभा होता तिथे. हां त्याला काहीच माहीत नाही. तो गप अरे दादा बोलतो त्यांनी खिल्ला ठोकला होता. तर लाजवाब आपण पाहतोय. माझे दोन्ही संघ आहेत कारण एकीकडे पाहिलं गेलं मी ज्या कंपनीत जॉबला आहे त्या कंपनीचे मॅनेजर या ठिकाणी क्रिकेट खेळतात आणि दुसरीकडे ज्या संघाचा माझ्यावरती नितांत प्रेम आहे आणि तो म्हणजे शेलू संघ. हां 100% प्रेम आहे कारण मी नेहमीच नाव घेत होतो. राजू तारे बरोबर दादा. हां 100% कारण आमची जवळीक आहे. राजेदादा पण तिकडे असतो बघा. राजेची भोईर पण असतात. आमचं खूप मोठं प्रेम आहे ते. आज अविनाशची तरी आले नाही आहेत काही कामानिमित्ताने बाहेर आहेत नाही तर ते आमच्यासोबत या ठिकाणी असतील.
इथे झेल ड्रॉप नाही पकडली. मला वाटलं सोडली काय, पण त्यानंतर पाहिलं गेलं पुन्हा एकदा पकडली. तो कृष्णा बागडे, देवेंद्र हजारे आणि नरेंद्र शिंगे यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक. आता तिघे मिळून 1500 द्यायला पाहिजे होते, पण मल्हार हजारे हे मिळून 4 झाले. 4 म्हणजे 1000 तो व्हायला पाहिजे होते ना, तर 500 झाले. चालेल. तर जय शिंगे यांच्या बॅनरवरती तो षटकार यायला पाहिजे. पहिला झटका आपण पाहिला गेला. त्यानंतर कॅप्टन राजू तरे आपण पाहतो मैदानावरती सज्ज होतोय. संधी आहे साईदादाला, कारण साईदादा या ठिकाणी आहे. आणि साईदादाने जर सरपंचाच्या बॅनरवरती जर षटकार ठोकला तर नवनाथजी बागडे यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक असेल. इथे पाहतो सुरेख फटका राजू तरे. का म्हटलं जातं मास्टरमाइंड रायता एक्सप्रेस. चेंडू ढकलला डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये. 4 धावेसाठी आलाय राजू तरे ब्रँड चौकार. अफलातून बघा देखना फटका स्क्रीनवरती पाहू शकता. केटीसी लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून चेंडू पूर्णपणे टिपला गेला. मयूर त्या ठिकाणी आम्हाला दाखवतात. हा चेंडू बघा किती सुंदररित्या ढकलला गेला. 4 धावेसाठी चौकार. आता तिथे पुन्हा एकदा चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. एस टीच्या पाठीमागे थोडंसं फंबल जरूर जाणवलं होतं. रोहन जाधव होता एस टीच्या पाठीमागे. तेजस थोडंसं काहीसा चिडचिड करत असताना, थोडंसं रागवत असताना, आपल्या खेळाडूंना काही समजून सांगत असताना ही मॅच खूप महत्त्वाची आहे. राजू तरे, राजेश भोईर यांनी आपण पाहतो KPLमध्ये राजू तरेनं जो आघाडीवरती दिलं होतं आणि खऱ्या अर्थाने पाहिलं होतं. एक चांगली कामगिरी राजू तरेच्या माध्यमातून KPLमध्ये पाहिली होती. इथे हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, कट करण्याचा प्रयत्न, थर्डमॅन रिझनमध्ये ढकलण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट चेंडू होते. अशाच पद्धतीच्या चेंडू होती. आपण पाहतोय साईने चौकार ठोकला होता, पण इथे राजू तरे डॉट चेंडू खेळत असताना धावसंख्या दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि जाऊन पोहोचली ती 21. बावीस धावा आपण पाहतो स्कोर कार्डवरती. 11च्या सरासरीने आपण पाहिलं गेले आहे. 56 धावा झाले. 57 धावांचं लक्ष असताना या 22 धावा म्हणजे अजूनही आपण पाहायला गेलं विजयासाठी 18 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. मॅचमध्ये ट्विस्ट निर्माण होईल, कारण एकीकडे साई दादा, दुसरीकडे राजू तरे ही जोडी अजून मैदानावरती आहे. तर आता गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय आदर्श 11 वांगणी संघाचा हुकमाचा एक्का ज्याला म्हटलं जात आहे तो म्हणजे गोलंदाज ओम देशमुख. गोलंदाजी मार्कवरती आहे. ओडी ज्याला ओडी म्हटलं जात आहे तो ओडी आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. इथे चांगला चेंडू. काय गोलंदाजी केली होती महेर चषक आणि एरंदाजच्या मैदानावरती. या गोलंदाजाने अनेक फलंदाजाला नामोहरण केलं होतं. इथे आपण पाहतोय अफलातून गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू खालवर आला. सबमरीन डिलिव्हरी पाहिली गेली. एस टीच्या पाठीमागे चेंडू जाऊन विसावला. निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. खेळपट्टी आपण पाहिलं गेलं दोन्ही साईडला. जर आपण आता स्ट्रायकर एंडला म्हटलं उचली घेणारी दिसते आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतो खालवर चेंडू राहतो. इथे पुन्हा एकदा दुसरा चेंडू. ओम देशमुख पुन्हा एकदा
डॉट चेंडू निर्धाव चेंडू टाकतो. साईद आता थोडा नाराज आहे, कुठेतरी स्ट्राईक रोटेट कर, मला स्ट्राईकला येऊन दे असा उद्देशून सांगत असताना इथे 2 लगातार डॉट चेंडू. पहिल्या 2 षटकामध्ये 11च्या सरासरीने 22 धावा जरूर होत्या. 18 चेंडू 35 धावांची गरज होती. आता 16 चेंडू 35 धावांची गरज. ओम तयार पंचाच्या डाव्या साईडने गोलंदाजी मार्कवरती. पुढचा चेंडू तिसरा चेंडू षटकाचा असतील तो राजूसाठी. इथे हलका हाताने ग्लास केला. आता अकलीचा बुद्धीचा वापर केला, कट केला चेंडूला. पॉईंट रिझर्वमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार एक सिंगल घेतली जाते आणि सिंगलने धावसंख्या पाहतो 23 या आकड्यावरती. मित्रांनो आजची रात्र आपण पाहतो पण उद्या खऱ्या अर्थाने घुमसान असणारा. उद्या पाहिलं गेलं तर ए ग्रुपमधला शेवटचा सामना तो म्हणजे आपण पाहतो वैष्णवी कंस्ट्रक्शन अंतरड वरडी विपक्ष जय भवानी नेवाली हा सामना आपण पाहणार आहोत. त्यानंतर आपण पाहतो खऱ्या अर्थाने शेवटच्या ग्रुपला घुमसाम जो 5वा ग्रुप आहे तिथे पाहतो आहे खूप मोठा धूमधडाका पाहावास मिळेल. इथे आपण पाहतोय सुरेख. हा दादा पकड. हा ते पाहुणेत मानस मनोरे यांना घेऊन आलेले, कारण गाडी इथपर्यंत घेऊन आणणारे आमचे मित्र आहेत. त्यांनी आईवा जेल पकडला आहे. दादा तुमच्यासाठी पण 200 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी असेल. जरूर जरूर, कारण मानसच्या सोबतीला जे आलेत खऱ्या अर्थाने रसायनी मोहपाड्यावरून आलेत. आणि एका हातात मोबाईल होता, एका हातात मोबाईल होता आणि दुसऱ्या हातात पाहतो आहे ती झेल इकडे तिकडे चालला होता आणि तो झेल त्या ठिकाणी पकडला. या दादा आपलं मनापासून हार्दिक स्वागत. तर कृष्णादा बागडे या आपल्या शुभ हस्ते 200 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी देऊया. इथे पाहतो रोहन त्या ठिकाणी आहे. साईने स्ट्राईक घेतली. स्ट्राईक घेतल्यानंतर एका फ्लातून षटका डोकला गेला पण तो फायदेशीर ठरला. बघा सनी कोंडिलकर आपण पाहतो ज्यांनी झेल पकडला, म्हणजे साई त्याचा षटकार संघ शेलूसाठी पण फायदेशीर ठरला आणि त्याचबरोबर सनी कोंडिलकरसाठी पण आपण पाहतोय फायदेशीर ठरलाय. इथे मिसफिल्ड. एसटीच्या पाठीमागे पाहतो मिसफिल्ड होते. 4 धावा आल्यात आणि या चौकाराच्या सहाय्याने स्कोर कार्ड धावसंख्या जाऊन पोहोचली ती 34 या आकड्यावरती. गरज होती अजूनही आपण पाहिलं गेलं 12 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 23 धावा. मॅच होती कुठे आणली कुठे. चौकार षटकाराने मॅच बदलून टाकली. अफलातून कामगिरी साई मसनेची. स्ट्राईक जेवढी त्यांच्याकडे भेटेल तेवढं त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल असं म्हटलं जात आहे. तर जरूर आपण पाहतोय जयेश दादा डायरे यांच्या बॅनरवरती तुम्ही धक्का लावा आणि भावेश बोंबे यांच्याकडून 500 रुपये मिळवा. जयेश दादा यांच्याकडून आम्हाला पाहतोय ती LED TV प्राप्त झाले मॅन ऑफ द सिरीजसाठी. इनसाइड एज एसटीच्या पाठीमागे हे 6 चेंडू तेजस पडवाल यांचे खूप महत्त्वाचे असतील. समोर खूप मोठा आघात करणारा फलंदाज बघा. शिवसेना शाखा उपप्रमुख माननीय जितेंद्र शिंगे यांच्या बॅनरवरती जरी षटकार आला तरी 500 रुपयाचा पारितोषिक. कृष्णा बागडे, नरेंद्र शिंगे, देवेंद्र हजारे आणि मल्हार हजारे यांच्याकडून. आणि या ठिकाणी पाहतोय खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहिलं गेलं. पुन्हा एकदा झेल ड्रॉप आपण पाहिलं गेलं. चुकी आणि चुकी. क्रिकेटला अशा चुकीला नसते माफी. 2 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. उपशाखा प्रमुख जितेंद्र शिंगे यांच्या बॅनरवरती षटकार लगावा आणि ह्या 4 चौघांकडून आपण पाहतोय 500 रुपये मिळवा. 2 धावा आपण या दरम्यान पाहिल्या गेल्या. गोलंदाज तयार तेजस.
साईसाठी पुन्हा एकदा सुरेख फटका. चेंडू फेकला सीमा रेखा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. साई ब्रँड बेहतरीन षटकार. जले पे नमक छिडकली साईने. षटकार ठोकला. धावसंख्या 42 या आकड्यावरती. अजूनही आपण पाहतोय 15 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 15 धावा. हे 3 चेंडू खूप महत्वपूर्ण असतील. इथे 1-2 मोठा फटका साईसाठी फायदेशीर, संघासाठी फायदेशीर असेल. पुन्हा एकदा ओरपी चेंडू. पुन्हा एकदा फेकला चेंडूला त्याच दिशेने, त्याच रेंज मध्ये. याच्या बॅटचं वजन आहे 900 ग्रॅम. साडे असेल तर द्या दादा. तिथे बरेच व्यक्तिमत्व, बरेच खेळाडू त्या ठिकाणी आहेत. मॅच बॉल आहे दादा. आला असेल तर द्या आतमध्ये. यास आमचे प्रेक्षक मायबाप खूप हुशार आहेत. त्यांना माहिती आहे मॅचची ही गरज आहे आणि तो चेंडू त्यांनी आणला त्या ठिकाणी. इथे पाहतोय जाडेज. एक धाव या ठिकाणी घेतली जाईल एका धावेने. या षटकातील आपण पाहतोय अजून एक चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या स्कोर कार्ड 49. अजून पाहतो आपण 8 धावांची गरज. 7 चेंडू आणि 8 धावेची गरज. मॅच कुठे होती आणि कुठे आणली. मी सांगतो साई जेवढा स्ट्राईकला राहील तेवढं संघासाठी फायदेशीर असेल. इथे फुल लेनचा चेंडू आपण पाहिलं गेलं. इथे एक धाव, पुन्हा दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न. चित्तेके चपलेन हरण्याच्या गतीने दोन्ही फलंदाज धावले. दुसरी धाव पूर्ण केली. आता येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची गरज आहे. 6 चेंडू 6 धावा. यानंतर आपण पाहतो बिग फाईट. सेकंड राऊंड आपण पाहणार आहोत. चिंचवली आणि वर्सेस जीवन 11 मोरबे आणि सायली 11 SSC चिंचवली. या दोन संघादरम्यान सेकंड राऊंडचा मॅच या ठिकाणी खेळवला जाईल. हा चेंडू 6 धावांची गरज आहे. पियुष आता विचार करत असेल आदर्श 11 का झेल सोडले आम्ही साईचे. अखिलेश विचार करून थकले असतील. इथे पाहतोय बराच काल चेंडू हवेमध्ये. रोहन जाधव चेंडू खाली येतोय. कोणत्या प्रकारची चुकी नाही. फलंदाज बाद. इथे साई नामक फलंदाज माघारी परतला. येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 6 धावेची गरज आहे. शॉर्ट चेंडू होता. बराच काल हवेमध्ये चेंडू आपण पाहतो. स्क्रीनवरती पाहू शकता. पियुष रायटन ओव्हर द विकेट आला. स्लोअर चेंडू फेकला गेला. तो थोडा शॉर्ट होता. त्या शॉर्ट चेंडूला बाहेर पाठवताना साई दादाची बॅट कुठे अडली गेली आणि तिथे झेल देऊन माघारी परतला. रोहनने कोणत्या प्रकारची चुकी केली नाही. येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची गरज. नवीन फलंदाज गणेश मस्नेला आपण पाहतोय सेकंड डाऊनला मैदानामध्ये. बघा महेश हजारे यांच्या बॅनरला जर षटकार लागला तर मल्हार हजारे यांच्याकडून 500 रुपये.
पुन्हा एकदा त्या ठिकाणी शतरक्षक तैनात. रोहन पुन्हा एकदा कोणती चुकी नाही. फलंदाज बाद. गणेशी माघार याला येणारे 4 चेंडू. आता विजयासाठी 6 धावांची गरज. अशा कारनामा आपण पाहतोय काल तलवाडे संघाने या मैदानावरती केला होता. षटकाराला तर निलेशजी हजारे यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक असेल. अबू बकर म्हटलं मी कसं मैदानात गेलो असतो 2-3 चेंडू हातानेच फेकले असते. नाव किती भारी ना अबू बकर. खऱ्या अर्थाने केदार यांचं कौतुक करावं. केदार जाम आपण पाहतोय काय डाईट केले ना केदार सरांनी. एकदम डाईट. पण त्यांची डाईट चालू आहे बाकीचे फुगत चाललेत आता. हा सूरज बाकी फुगत चाललेत आता. पण मयूर आणि साहिल यांच्याकडे लक्ष द्या जरा दोघांकडे. चांगला चेंडू आणि त्यावरती सुंदर फटका. चेंडू पाठवलाय. चौकार. आता इथे येणारे पुढील 3 चेंडू आणि 2 धावांची गरज. मॅच अभी भी बाकी आहे मेरे दोस्त. सध्याच आपण पाहतो शेलू गावामध्ये एकच चालतो सध्या तरी. गोलंदाजी असू द्या फलंदाजी शतरक्ष असू दे खरंच सुरेख कामगिरी करतोय. आज शुभम जरी 12वा असेल पण आम्ही पाहतोय यश मैदानावरती सुरेख कामगिरी करतोय. अफलातून यश. इथे चांगला फटका. यशच्या बॅटमधून चेंडू निघालाय. शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचला. 1 धाव पूर्ण. दुसरी धावांचा प्रयत्न आणि इथे फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. यशला माघारी परतावा लागेल. आता येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी 1 धावेची गरज. दोन चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. आता मॅच मध्ये ट्विस्ट. मॅच आता येऊन बसली कल्याण स्टेशनला. तिथून गाडी स्लो होणार का फास्ट जाणार ना वापस जाणार. 2 चेंडू 1 धावेची गरज. जीवन इलेव्हन मोरबे संघ तयार झालाय. त्यांची बॅटिंग आहे आणि सायली इलेव्हन SSC चिंचवली संघ यांची फिल्डिंग आहे. त्यांची बॅटिंग आहे का. ओके धन्यवाद. म्हणजे उलट बोललो मी. इथे मिसफील्ड आणि 1 धाव या ठिकाणी कंप्लीट करत असताना विजयी होतो या ठिकाणी अरविश ॲथलेटिकल्स आयलँड टेलपेंट अर्थात जय कोलमा माता शेलू संघ आपण पाहतो या ठिकाणी विजयी होतो. आणि आज जर आदर्श इलेव्हन वांगणी संघ पराभूत झाला तर त्याला कारणीभूत त्यांचं शतरक्षकांनी सोडलेल्या साई मसनीचे जेल आणि खऱ्या अर्थाने त्यानंतर आलेले ते 2 षटकार. मॅन ऑफ द मॅच या मॅचचा हिरो आपण पाहतो साई मसने ठरलेत या मॅचचे हिरो. तर जरूर आपण न्यू आवाज पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये बदल जॉईंट होतील मानस मनोरे या साई मॅन ऑफ द मॅचसाठी